मॉर्निंग। तर आजचा व्लॉग खूप छान असणार आहे। आज आहे चतुर्थी आणि विशेष दिवशी विशेष पूजा, विशेष काहीतरी असतं। सो आजचाही खूप छान असा व्लॉग होणार आहे। विशेष अशी पूजा आहे, छान छान आजचं सगळं काही मी डिसाईड केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर स्वामींच्या पगडीविषयी खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत। तर ज्या ताईंकडून मी त्या पगडी ऑर्डर केलेल्या, तर माझ्याकडे 99.9% सगळं काही साहित्य डिलिव्हर झालेलं आहे। फक्त 2 पगडी यायच्या राहिल्या आहेत। पुन्हा मग मी त्या कुठल्या तरी व्हिडिओत वापरेल आणि तुम्ही सगळ्या म्हणणार की हे कुठून घेतलं, हे तर व्हिडिओत दाखवलंच नाही। सो त्यामुळे थोडा वेट करा। मी जसे मला पार्सल रिसीव होईल, बुधवारपर्यंत मला रिसीव होईल। आज सोमवारी त्या ताई डिस्पॅच करणार आहेत। तर बुधवारपर्यंत जर का मला रिसीव झालं तर बुधवारीच रात्री मी लगेच व्हिडिओ अपलोड करणार आहे। मलाही खूप घाई आहे तुमच्यापर्यंत ते सगळं काही पोहोचवण्याची। मला सुद्धा तुमच्या इतकीच खूप घाई आहे की पटापट माझ्या मैत्रिणींपर्यंत वस्त्रांचे जे व्हिडिओ आहेत 3 पार्टमध्ये मी शेअर करणार आहे। पार्ट 1 अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्कीच बघा। पार्ट 2 मी बुधवारपर्यंत जर मला पार्सल मिळालं तर मी पार्ट 2 पण लगेचच अपलोड करेल, ज्यात मी सगळे पगडी, मल्हारी पगडी, फेटे, स्वामींसाठीचे छान छान आणि युनिक असे वस्त्र मला ममता जोशी ताईंनी बनवून दिलेले आहेत। तर त्यांच्या रिलेटेड पूर्ण डिटेल व्हिडिओ असणार आहे। आणि थर्ड पार्ट जो येणार आहे ते मी स्वतः माझ्याकडे जे मटेरियल्स होते त्यांना मी कशा पद्धतीने माझ्याच टेलरकडून स्टिच करून घेतलेले आहे त्यावर असणार आहे। सो सेकंड पार्टमध्ये मी पगडी, मल्हारी वस्त्र वगैरे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे महाशिवरात्रीला मी स्वामींना वेअर केलेलं। खूप जणींच्या कमेंट्स आहेत, तर प्लीज थोडा वेट करा। मला सगळं साहित्य एकत्र मिळालं ना तर ते दाखवायलाही बरं वाटतं आणि पुन्हा मग तुम्ही विचारणार नाही। आणि ऍक्च्युली झालं काय की त्यांचे वस्त्र मला रिसीव झालेले आहे, फक्त 2 पगडींसाठी व्हिडिओ थोडा लेट होतोय। तरी सुद्धा बऱ्याचशा जणींना जर का ऑर्डर करायचे असतील पगडी वगैरे, तुम्ही आता बघितलंच आहे 2-3 व्हिडिओमध्ये मी ते वस्त्र शेअर केलेले आहेत, स्वामींनी घातलेले आहेत ते वस्त्र। तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते। ममता जोशी ताई ज्या आहेत त्या अतिशय कमी किमतीत छान असे वस्त्र आपल्याला शिवून देतात, आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये। तर माझ्याकडे खूप सारे मटेरियल्स, बॉर्डर्स, लेस होत्या आणि ते सगळं मी त्यांना कुरिअर केलं आणि त्यांनी अगदी मला पाहिजे तसं शिवून दिलं। माझ्या अपेक्षेपेक्षा खूप छान असं त्यांनी शिवून दिलेलं आहे। तर जवळजवळ मी 2600 रुपयांचे वस्त्र त्यांच्याकडून घेतलेले आहेत। खूप सारे वस्त्र आहेत, 8 ते 10 वस्त्र आहेत। आणि जे मटेरियल उरलेलं त्यात सुद्धा ताईंनी मला छोटे स्वामी जे आहेत माझ्याकडे ब्रासमध्ये, पितळेत, तर त्यांच्यासाठी शिवून दिलेले आहे। तर चला तर मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगची सुरुवात जी आहे ती फुलांच्या शॉपिंगने करूयात। तर हे फुलं मी पंचवटीच्या फुल बाजारमधून घेत असते। ज्या मैत्रिणी माझ्या नाशिककर असतील तर त्यांना माहीतच असेल पंचवटीला खूप मोठा फुल बाजार असतो। आणि मी माझ्या मुलाला जेव्हा तिकडे स्कूलला ड्रॉप करायला जाते तर तिकडूनच हे सगळं मी घेऊन येत असते। तर खूप छान हे कोथिंबिरीसारखं दिसणारं एक डेकोरेटिव्ह पार्ट आहे। बऱ्याचशा साऊथ इंडियन ज्या लेडीज आहेत त्यांच्या पूजेत मी बघितलेलं आणि मला ते फुल मार्केटमध्ये दिसलं, सो मी घेतलं। त्यानंतर ह्या दुर्वा आहेत, दुर्वा मी खूप साऱ्या घेतलेल्या आहेत। आज काहीतरी युनिक सजावट तुम्हाला दाखवायची आहे। त्यानंतर हे पूजेचे पानं घेतलेले आहेत आणि मी कधीच न घेतलेली ती म्हणजे सोनचाफ्याची वेणी। तर सोनचाफ्याची वेणी रेअरली तिथे बघायला मिळते, जर एकदम अर्ली मॉर्निंग गेलं तर सगळे आयटम्स मिळतात, बट त्या दिवशी मला मिळाली। सो आज संकष्ट चतुर्थी आहे, सो त्यामुळे म्हटलं आज सोनचाफ्याचं फुलं पण आणि वेणी पण घेऊयात। तर मी ही वेणी 100 रुपयांना घेतलेली आहे। तिथे खूप रेट होता त्या दिवशी, लग्नाचा सीझन असल्यामुळे मे बी असू शकतं। आणि त्यानंतर मग सोनचाफ्याचे फुलं, मोगऱ्याचे फुलं त्यांनी मला ते फ्री दिले। त्यानंतर कमळाचे फुलं मला फ्री मिळाले। तर खूप छान अशी आणि सुंदर अशी सजावट आजच्या पूजेला मी करणार आहे। बरंचसं डोक्यात आहे, बघू आता ऐनवेळी मला जे सुचेल तसं मी करणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मोगऱ्याचा गजरा जो आहे तो पण खूप छान आहे। अजून ते फुलं उमललेले नाही आहेत, नेक्स्ट डे ते अजून छान फुलतात, बट आजच मला पूजेसाठी वापरायचे आहेत। आणि त्यानंतर हा शेवंतीचा हार घेतलेला आहे, तो म्हणजे
महादेवाच्या मूर्तीसाठी जी माझ्या हॉलमध्ये आहे, तो खूप सुंदर हा हार होता. याहून बरेचसे महाग होते, बट त्यांचा लुक इतका नव्हता. इतका छान हा वाटत होता त्या व्हाईट शेवंतीच्या फुलांमुळे. आणि हे म्हणजे रोज मी हे जे गुलाबाचे गुच्छ आहेत हे मी रोज घेत असते त्यांच्याकडून. तर आजच्या पूजेला मला जास्त लागणार होते, सो हे 20 रुपयात 4 मी आणलेले आहेत. तर इतकं स्वस्त मिळतं नाशिकच्या फुल बाजारात. तर तुम्हीसुद्धा नक्कीच जा. अर्ली मॉर्निंग गेलात तर अजून तुम्हाला स्वस्त मिळेल. तर आणि आता उन्हाळ्याचं बरंचसं स्वस्त झालेलं आहे नेहमीपेक्षा. त्यानंतर पिवळा गुलाब, जे मला रेड कलरचं आसन जर मी टाकलं देवांना तर मग मी पिवळ्या कलरची फुलं वाहते किंवा व्हाईट कलरची. सो त्यामुळे हे पण घेतले. आणि माझ्याकडे एक छान असा हा बॉक्स आहे ज्यात 4ही गुच्छे जे आहेत ते व्यवस्थित मावतात. त्यानंतर आता आजच्या पूजेत काय तुम्हाला विशेष दाखवावं दरवेळीप्रमाणे, तर मग मी ठरवलं की 2 लेअरमध्ये आपण पूजा मांडूयात. पहिले आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकष्ट चतुर्थी आहे आणि जसं आपण कुठल्याही पूजेचा प्रारंभ गणपतीच्या पूजनाने करतो, सो त्यामुळे गणपती बाप्पांसाठी आज विशेष सजावट, कारण आज त्यांचा विशेष दिवस आहे. सो म्हणून गणपती बाप्पांचं पूजा अभिषेक घालण्यासाठी ही माझी तयारी, हे डेकोरेशन चाललेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं आजचं डेकोरेशन? नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, नाहीतर बऱ्याचशा मैत्रिणींच्या मला कमेंट्स येत असतात की तुम्ही पूजेत हेच नाही दाखवलं. सो तुम्ही जर का व्हिडिओ पुढे करत बघाल तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या टळतात. सो त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. आणि त्यानंतर हे कोथिंबीरीसारखं दिसणारं जे आहे फुलांच्या सजावटीमध्ये जे वापरलं जातं, याचं नाव मला एक्झॅक्ट आता आठवत नाही आहे, बट जेव्हा मी अजून जाईल नेक्स्ट टाईम तर त्यांना नक्कीच विचारून येईल याला काय म्हणतात. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. खूप छान असं हे दिसतं डेकोरेट केल्यानंतर. याचा जो लुक आहे खूप छान येतो. जेव्हा आपण नवीन कार वगैरे घेतो त्या हारामध्ये सुद्धा हे वापरलं जातं. बऱ्याचशा जणांनी बघितलं असेल. तर मी आता सगळं सेट करून बघते, यात फुलं छान वाटतात की पिवळे फुलं छान वाटतात की रेड, तर दोघंही छान वाटत होते. सो त्या अकॉर्डिंग मी असं छान डेकोरेट केलं. ग्रीन, येल्लो, रेड आणि त्यात हे सिल्वर, खूप छान कॉम्बिनेशन झालेलं आहे. त्यानंतर मग दुर्वा कुठे वापरायच्या तो प्रश्न होता, बट मी कुठेतरी साऊथ इंडियन लोकांची पूजा मी खूप फॉलो करते. मी तुम्हाला आधीही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललेली आहे. तर मग साऊथ इंडियन लोकांच्याच एका पूजेमध्ये मी बघितलेलं, तर गणपतीच्या पूजेसाठी त्यांनी छान असं दुर्वांनी डेकोरेट केलेलं. सो म्हणून मग मी दुर्वा छान अशा बॅक साईडने बॅकग्राऊंड केलं दुर्वांचं. आणि मग मधोमध गणपती बाप्पांसाठी हे स्टँड ठेवलं. आणि त्या स्टँडवर मी एक प्लेट घेणार आहे. इथे मी छोटी घेतलेली आहे. जेव्हा मी अभिषेक करेल तेव्हा मोठी प्लेट घेईन, आणि जेणेकरून ज्यात अभिषेकही व्यवस्थित होईल आणि अभिषेक झाल्यानंतर पाणी काढून घेतल्यानंतर व्यवस्थित अशी पूजा आणि पूजेची सजावटही होईल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत यांना खूप वेळ लागतो अशी गोष्ट नाही आहे. ज्याला आवड असेल तो अगदी हे 10 ते 15 मिनटात पण करेल. पण मला इथं व्हिडिओसोबत तुम्हाला हे सगळं दाखवायचं असतं, म्हणून मला ह्या गोष्टींना अर्धा तास तरी लागतो. तर काहीतरी नवीन माझ्या मैत्रिणींना माझ्या प्रत्येक व्हिडिओ थ्रू मला सांगायचं असतं, शिकवायचं असतं. सो म्हणून मग मी असं काहीतरी नवीन तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हालाही काही बोर होणार नाही आणि प्रत्येक वेळी वेगवेगळा कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर करता येईल. आता महाशिवरात्रीच्या व्लॉगला बऱ्याचशा लोकांच्या कमेंट होत्या की इतकी महागडी पूजा ताई आम्हाला परवडणारी नाही आहे. तर मला पण माहिती आहे परवडणारी नाही आहे, बट दरवेळेस मला तुम्हाला प्रत्येक गोष्टीत व्हरायटी दाखवायची असते. मी जेव्हा तुम्हाला काहीतरी न्यू दाखवेल, काहीतरी व्हरायटी दाखवेल, तेव्हाच तर तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काहीतरी नाविन्य दिसेल आणि काहीतरी बघावंसं असं वाटायला हवं. सो त्यामुळे या नवीन पूजा दाखवण्याचा माझा अट्टहास असतो. आणि बऱ्याचशा 99.9% माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना माझी पूजा खूप आवडते तर सगळ्यांनाच, बट काही लोक जे असतात ते कमेंट सेक्शनमध्ये निगेटिव्हिटी करण्यासाठी येतात. तर माझा कुठलाही तुम्हाला फोर्स नाही आहे की तुम्ही हे सगळं वापरा तुमच्या पूजेसाठी. तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं तुम्ही वापरू शकतात. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊ शकतात. पण तुम्हीच लोक मला जेव्हा कमेंट करून विचारतात की हे कुठून घेतलं, सो त्याआधीच मी तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओ थ्रू देत असते. चला तर मैत्रिणींनो, आता स्टार्ट करूया आपण अभिषेक. तर आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांचा छान असा अभिषेक मला करायचा होता. सो त्यामुळे, आणि आज सोमवारही आहे. सोमवार आणि गुरुवार माझ्यासाठी खूप विशेष दिवस आहेत आणि माझी विशेष पूजा असते. सो मग गणपती बाप्पांचा अभिषेक मला करायचा आहे. तर मी गणपती बाप्पांना ते सजावट केल्यानंतर तिथे जी प्लेट मी ठेवलेली त्या प्लेटमध्ये ठेवलेलं आहे.
आणि त्यानंतर मग कच्च्या दुधाने, पाण्याने आणि मधाने मी आज अभिषेक घालणार आहे। तर आज आपल्या मराठी महिन्यातली ही शेवटची संकष्टी आहे। त्यानंतर पाडव्यानंतरची जी संकष्टी असणार आहे ती मराठी महिन्यातली पहिली संकष्टी असणार आहे। सो त्यामुळे आजची पूजा मला खूपच छान आणि विशेष अशी करायची होती। सो त्यामुळे अजूनच छान सजावट केली। तर त्यानंतर मी कच्च्या दुधाने बाप्पांना अभिषेक घातलेला आहे। कच्च्या दुधाने अभिषेक घातल्यानंतर पुन्हा पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा असतो आणि मग मी मधाने, पाण्याने असं करून अभिषेक घातलेला आहे। तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी अभिषेक घालत असते गणपती बाप्पांना। आणि हे जे पाणी आहे हे तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकतात, फक्त तुम्हाला तुळशीला टाकायचं नाही आहे। अभिषेक करताना जे पाणी किंवा दूध असतं, पंचामृत असतं, तर ते तुम्ही तुळशीला न घालता इतर झाडांना घालू शकतात। त्यानंतर पुन्हा मी पाण्याचा अभिषेक केलेला आहे आणि तुम्हाला कंटिन्यू याचा मंत्रजाप करायचा आहे गणपती बाप्पांचा। आजच्या दिवशी अथर्व शीर्ष पठणसुद्धा तुम्ही करू शकतात 11 वेळा। मला इतका वेळ नसतो सो म्हणून मी 1 वेळाच करते। ज्यांना पाठांतर असेल अथर्व शीर्षचं तर ते 11 वेळासुद्धा करू शकतात। तर संकष्टीच्या दिवशी, विशेष दिवशी तुम्ही अथर्व शीर्ष जे आहे तुमच्याकडून किंवा लहान मुलांकडून जे आहे म्हणून घेऊ शकतात। तर अथर्व शीर्ष लहान मुलांसाठी तर खूप छान असतं। सो मी पण नेहमीच असा घरातसुद्धा लावत असते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी। तर या ठिकाणी माझा अभिषेक जो आहे तो चाललेला आहे छान। आणि सजावट कशी वाटते तुम्हाला दुर्वांची तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा। मागच्या वेळी मी पदर घ्यायला विसरलेले महाशिवरात्रीच्या पूजा करताना, अभिषेक करताना, तर ते पुन्हा उठावं लागलं मला 2-3 वेळा। सो व्हिडिओ करता करता त्या गडबडीत उठण्या बसण्यात पूजेचं साहित्य भरपूरसं त्या दिवशी लागणार होतं। मग हे राहिलं ते राहिलं, भरपूर असं मी आधीच घेते, बट तरी काही गोष्टी राहून जातात आणि त्या गडबडीत पदर घ्यायला विसरले। तर बऱ्याचशा मैत्रिणींनी तेही मला कमेंट करून सांगितलेलं। सो म्हणून आज मी आधीच ते काम करून घेतलेलं आहे आणि मी ड्रेसही असा वेअर केलेला आहे कॉटनचा, जेणेकरून ते पुन्हा माझ्या डोक्यावरून निघणार नाही। सो त्यानंतर ह्या सिल्वर ज्या समया आहेत ह्या ठेवून घेतलेल्या आहेत, ह्या साईडलाच होत्या। ऑलरेडी जो उजव्या साईडला दिवा लावलेला आहे तो लावला, म्हणून मग मी ह्या समया लावायला पण विसरले। तर अभिषेक झाल्यानंतर त्या समया लावून घेतलेल्या आहेत। ह्या समयांबद्दल सुद्धा बऱ्याचशा मैत्रिणींनी विचारलं की याची पॉलिश जात नाही का? तर पॉलिश जात नाही किंवा काळेसुद्धा ते जास्त असे पडत नाही, असं येल्लो शेड त्यावर येतो आणि त्यासाठी तुम्हाला कोलगेटची पावडर वापरायची आहे। अदरवाईज तुम्ही मी जे चांदीच्या देवांना कसं क्लीन करते तो जो व्हिडिओ केलेला आहे त्यात जे लिक्विड मी वापरलेलं आहे ते रुपेरी, तेही तुम्ही यासाठी यूज करू शकतात, बट खूप कमी क्वांटिटीत तुम्हाला यूज करायचं आहे, कारण ह्या ओरिजिनल चांदीच्या समया नाही आहेत। देव चांदीचे आहेत म्हणून ते व्यवस्थित क्लीन होतात, बट ह्या ओरिजिनल चांदीच्या नसल्यामुळे, हे जर्मन सिल्वर असल्यामुळे यात कमी लिक्विड तुम्हाला वापरायचं आहे। त्यानंतर मोर दिवे जे आहेत माझ्याकडे ते आजूबाजूला ठेवलेले आहेत आणि मग हे जे अभिषेकाचं पाणी आहे ते मी साईडला काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते। इथे मी बाप्पांना आता हळदी कुंकू करून घेणार आहे, तांदूळ वाहणार आहे, कुंकू लावायचं आहे, अष्टगंध तुम्ही लावू शकतात। मी पिवळ्या कलरचा अष्टगंध घेतलेला आहे, कुंकू लावलेला आहे आणि तांदूळ घातलेले आहेत, अक्षदा। त्यानंतर हे जे कमळाचं फूल मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं, तर हे असं पूर्ण पॅक असतं, कळी असते। त्यानंतर एक एक पाकळी जी आहे ती तुम्हाला उलगडून असं छान असं फूल रेडी करायचं असतं। आणि कमळाचं फूल जेव्हा तुम्ही फ्रीजच्या बाहेर काढतात ना, तर तेव्हा त्याला मिठाच्या पाण्यात तुम्हाला 10 मिनिटं ठेवायचं असतं, तेव्हा ते जास्त वेळ टिकतं। असं हे कमळाच्या फुलाचं आहे, मला त्यांनीच सांगितलेलं ज्यांच्याकडून मी हे सगळं साहित्य आणत असते। सो इतकं सुंदर वाटतं ना लक्ष्मीच्या पूजेत। आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा आपण करतो, विष्णू भगवानांची पूजा जेव्हा आपण करतो, सेवा करतो, तर तेव्हा कमळ असलं तर ती पूजा अजूनच फलदायी असते आणि देवापर्यंतही पोचते असं म्हटलं जातं। सो म्हणून कमळाचे फुलंही भरपूर असे फुल बाजारात विकायला येतात। सो मला आवडतं तर मी आणत असते नेहमी। त्यानंतर मैत्रिणींनो, आज आहे सोमवार आणि सोमवारी मी महादेवांना अभिषेक घालते। मला कितीही घाई असली तरीसुद्धा महादेवांना अभिषेक करण्याचं मी बहुतांश टाळत नाही, थोडं का असेना मी माझं जे सोमवारी पूजा वगैरे असते ती करते। सो या ठिकाणी मी सोमपात्र घेतलेलं आहे, तर हे सोमपात्र मी मिशोवरून घेतलेलं आहे, तुम्हाला लिंक हवी असेल तर मी देते।
त्यानंतर मग माझी जी शिवलिंग आहे ती पूजा करून वरती ठेवलेली मी, तर ती काढून घेतलेली आहे. त्रिशूल छानपैकी असा धुवून वगैरे घेतलेला आहे आणि मग मी पिंडचा अभिषेक करणार आहे. तर इथं शिवलिंग जी आहे ती माझी ही अंगठ्यापेक्षा जास्त वर नाही आहे आणि असं म्हटलं जातं की शिवलिंग जी आहे ती अंगठ्यापेक्षा वर नसावी, 3 इंचाच्या वर नसावी असंही आहे. सो त्यामुळे मग माझी जी आहे, बऱ्याचशा मैत्रिणींनी वजन वगैरे विचारलं, तर वजन आता माझ्या लक्षात नाही आहे, बट हाईट माझ्या लक्षात आहे, अंगठ्यापेक्षा वर नाही आहे. सो भगवान शंकरांना पाण्याचा अभिषेक जरी तुम्ही घातला तरी तुमची सेवा जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. सो इथं मी पाण्याचा आणि कच्च्या दुधाचा आणि मधाचा अभिषेक घालणार आहे आज. आणि हे जे सोमपात्र आहे ना, ते विशेष असं त्याचा एक पिंडचा शिवलिंगाचा त्याला आकार आहे आणि तिथून पाणी जायला पण व्यवस्थित अशी जागा आहे आणि ताटही मी खोल घेतलेलं आहे, जेणेकरून अभिषेकाचं जे पाणी आहे ते अगदी व्यवस्थित जमा होईल आणि व्यवस्थित मला ते विसर्जनही करता येईल. सो त्यानंतर कच्च्या दुधाचा अभिषेक मी केलेला आहे. सोमवारी जर का तुम्ही ही जरी सेवा केली, कच्च्या दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक तुम्ही महादेवांना घातला, तर त्याचेही खूप सारे तुम्हाला लाभ मिळणार आहेत. मी हे सगळं आधीपासून खूप करत आलेली आहे आणि भरपूर असं मला त्याचं फळही मिळालेलं आहे. तर हे जे आहे, ही जी पूजेची पद्धत आहे ही सवय म्हणून तुम्ही करून घ्या आणि दर सोमवारी करा. तुमची काही इच्छा असेल तीसुद्धा अभिषेक करताना जर तुम्ही बोललात तर तीही नक्कीच पूर्ण होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. तर अशा पद्धतीने दुधाचा अभिषेक केल्यानंतर पाण्याचाही केलेला आहे आणि दूध तुम्ही कच्चंच वापरायचं आहे. त्यानंतर मग मी शिवलिंग जी आहे ती व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे पाण्याने आणि हे जे पाणी आहे पूर्ण अभिषेकाचं ते सगळं मी विसर्जन करणार आहे. इतर झाडांना पुन्हा सांगते, तुळशीला आपल्याला ते विसर्जन करायचं नाही आहे, इतर झाडांना ते विसर्जन करायचं आहे. त्यानंतर मधाचा अभिषेक छानपैकी करून घेतलेला आहे. तर सगळ्यात वरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी विशेष, सो त्यामुळे. आणि नंतर मग महादेवांची जी ही अभिषेक झाल्यानंतर छान पद्धतीने मी शिवलिंगसुद्धा डेकोरेट करून ठेवणार आहे.
नमस्कार मैत्रिणींनो, तर आता मी जस्ट पूजा केलेली आहे। पूजेचे व्हिडिओज तुम्ही बघितलेले असतील। खूप छान सुंदर पूजा झाली। फक्त एवढं आहे, पूजेच्या स्टार्टिंगला मला वेळ मिळाला नाही की आता पूजा वगैरे स्टार्ट करणार आहे किंवा पूजेचं ताट ते क्लिप्स घ्यायला मी विसरले। बट पूजा कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि छान छान शॉर्ट्स तुम्हाला मी पूजेचे देणार आहे। तर आता झालेली आहे संध्याकाळ, वाजलेले आहेत 6। तर आता मी लवकर नैवेद्याचं करणार आहे। मला मोदक पण बनवायचे आहेत आणि मग नंतर तुम्हाला भेटते। तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारची होती आजची सोमवारची पूजा आणि संकष्ट चतुर्थी स्पेशल अशी पूजा, स्पेशल अशी सजावट माझ्या मैत्रिणींसोबत मी आज शेअर केलेली आहे। आय होप की तुम्हाला खूप आवडलेली असेल। कमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या बऱ्याचशा अशा छान छान सबस्क्रायबर्स आहेत ज्या मला त्यांच्या कमेंट थ्रू मोटिवेट करतात, खूप छान छान कमेंट्स करतात। नेक्स्ट जो व्लॉग असणार आहे तो आहे आपला स्वामी वस्त्रांचा व्लॉग, ज्यात मी तुम्हाला पगडी दाखवणार आहे, मल्हारी पगडी दाखवणार आहे, स्वामींचे फेटे दाखवणार आहे। मला पार्सल रिसीव झालं की लगेचच सेकंड पार्ट येणार आहे स्वामी वस्त्रांवरती। तर स्टे ट्यून मैत्रिणींनो। आणि यानंतर मोदक वगैरे छान असं सगळं जेवण स्वयंपाक केल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर मग मी माझा उपवास जो आहे तो सोडलेला आहे। तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये। व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर जा आणि पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून प्रत्येक व्लॉग्सचा तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि सबस्क्राईब तुम्हाला आठवणीने करायचं आहे। शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत। तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय, नमस्कार।